नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझ्या घरातले म्हणजे असे नातेवाईकातलेच नेहमी मला बोलतात आणि कमेंट पण करतात व्हिडिओ खाली. हां, आता तू हे सोशल मीडियावरती काम करायला लागली का? तुझ्यापाशी आहे काय? काहीच नाही तुझ्यापाशी, असं काय बोलून दाखवतात. पण ही गोष्ट मी त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही बघता माझे रोज व्हिडिओ, तुमच्यासाठी सांगते. तुम्ही पण बापाच्या कमाईवरच जगता, बापाच्याच तर कमाईवरती जगता तुम्ही. स्वतः तर आता कमाई करायला लागली तुम्ही तरी कुठं कामधंदे करतात. तशी मी कष्ट करते, ठीक आहे. भले नसू दे माझं स्वतःचं घर, पण खुश आहे. भाड्याने घर आहे ना, पण खुश आहे मी माझ्या घरामध्ये. खूप आनंदी आहे. 2 मुलं, सासू सासरे, परिवार, खूप आनंदी आहे. अरे बाबा, सगळे दिवस सारखे नसतात आणि एकदम सगळे दिवस असे आपल्या मनाला वाटतं, असे लगेच होत नाही सगळ्या गोष्टी लगेच. सगळ्या वेळ काळ असतो प्रत्येक गोष्टीला, वेळेनुसारच सगळ्या गोष्टी होत्यात. तू मोठ्या बापाचा बाबा, तू पैशावाला, पण तुम्हाला सांगू, पैशावाल्याला मला विचारायला ना आवडत नाही. माझ्यासारखंच गरीब असेल ना तर त्या गरीबालाच बोलन मी. पैशावाल्याला खेटा येणार नाही मी कधी. तुला असं वाटत असेल हे वहिनी का बोलत असेल, असं नक्की समजून गेला असेल तू. पण ठीक आहे, परिस्थिती का बसून राहते का? नाही. आज ना उद्या चांगला दिवस उगवतोच आणि हेच देवाला अपेक्षा करायची. ते येणारा दिवस चांगलाच येऊ. तुझ्यापाशी लाखांनी असो, तो असं कधीच असं दुसऱ्याला असं एकदम वेगळ्या, त्यांना वाईट वाटतं अशा पद्धतीत नको बोलत जाऊ. बाप कमाईचा आहे तुझी, त्याच्यामुळं तुला ना असं एकदम गर्व आहे, मोठेपणाचा गर्व आहे तुला. माहीत नाही तुला, एखाद्याशी तो गर्व पण ना धुळीला मिळवतो. त्याच्यासाठी ना आपण आपल्याला गरिबी असो नाही तर श्रीमंती असो, आपल्या अवकातमध्येच राहायचं. खरं आहे का नाही? तुला रागाने नाही बोलत, तुला हसूनच बोलते मी. असे असतात लोक मित्रांनो, ह्यांना बाहेरचे नाही, आपल्यातलेच. आपण जरा पुढं चाललो ना, ह्याला कसा पाठीमागं धरून खेचायचा, पण हा विचार करते. पण हा विचार करणार नाही की तो पुढं चालला आहे ना, तर आपण पण त्याच्या संग, तो काय करतो तर आपण त्याच्या डबलीने पुढं चालायचं, कष्ट करायचं. हा विचार करायचा नाही, तो चालला आहे ना, त्याला कसं मागं धरून ओढायचं ना, हे काम आहे आपल्या लोकांचं. पुढं नाही जाऊ द्यायचं, त्याला सपोर्ट नाही करायचं, त्याला ना धुळीला मिळवायचं, मग खुशी वाटते. ते धुळीला मिळालं ना मग खुशी वाटते. पण तसं नसतं रे बाबा. इमानदारी, कष्ट कधी पण फायद्याला पडतं. तुला काय वाटलं महिला बोलता येत नाही, हिला काही समजत नाही, असं वाटलं तुला, तू शिकलेला आहे जास्त म्हणून? असं नाही. तुझ्यापेक्षा पण जास्त ना मी उन्हाळे पावसाळे बघितलेत. आलं लक्षात तुझ्या? तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे मी बघितलेत. मी पहिल्यापासून कष्ट करते ना, ते आतापर्यंत कष्टच करते मी. कोणाच्या भरोश्यावर नाही मी. कळलं तुला? कधीच कोणाच्या भरोश्यावर नाही. एक बाईला बोलतोय तू, मर्दाशीच लढायचं बाळा. एक बाई संग काय बोलतो? खरं आहे का नाही बाबा? असं नको बोलत जाऊ. गर्वाचे घरं खाली होते. नशिबाने तुझ्याकडे आहे लक्ष्मी.
सांभाळून वापर. चांगलं होईन अजून इथून पुढं, आणि चांगलंच हो अशी अपेक्षा करते मी. जास्त ना मी पण काही कामाचा नाही.